आणि एक महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या एकत्र सभेवरून संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होतील असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय। तसंच महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणून पंतप्रधान मोदी आणि सुपारीबाजांना बोलावण्यात आलं अशी टीकाही त्यांनी केली आहे। या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले काही दुकानं बंद होणार आहेत। किमान 3-4 दुकानं सुपारीची, बरं का, 3-4 सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होने वाले हैं। वापस वो शॉप नहीं चलेंगे। खरं म्हणजे शिवतीर्थावर सभा व्हावी 17 तारखेला, यासाठी आम्ही पहिला अर्ज केला होता आणि ती आमची परंपरा आहे शिवसेनेची किंवा आमची सभा व्हावी। पण फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं, काही सुपारीवाल्यांना बोलवण्यात आलं। हा सत्तेचा गैरवापर आहे, पण ठीक आहे, बीकेसी मध्ये सभा होईल आणि सभा मोठी होईल। तर संजय राऊतांच्या याच विधानावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। महायुतीला पाठिंबा दिल्यापासून राऊत पिसाळलेत अशी घणाघाती टीका संदीप देशपांडे यांनी केलेली आहे। दिवशीपासून राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हापासून संजय राऊत हे पिसाळलेले आहेत आणि त्यामुळे ते वाटेल ती वक्तव्य करतायत। मी तुम्हाला दुसरं भवितव्य सांगतो। 4 जून नंतर ज्या संजय राऊतांनी शरद पवार साहेबांकडून सुपारी घेतली आहे उबाटा संपवायची, ते संजय राऊत संपादकच काय पण कारकून म्हणून पण त्यांची नोकरी शिल्लक राहणार नाही आहे। हे 4 जून नंतर तुम्ही लक्षात ठेवा।